कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला. अंगीकार केला तेने माझा, अंगीकार केला तेने माझा, कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला. अंतरीची खून दाखवली मज, अंतरीची खून दाखवली मज, सोहम मंत्र गोज सांगितले, सोहम मंत्र गोज सांगितले, सांगितले. कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला. ठाईची लागली अखंड समाधी, ठाईची लागली अखंड समाधी, ठाईची लागली अखंड समाधी. संपली उपाधी अविद्येची, संपली उपाधी अविद्येची, कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्षमय, संसार तो झाला मोक्षमय. कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला. अंगीकार केला तेने माझा, अंगीकार केला तेने माझा, कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला. जय जय राम, जय जय राम, राम राम जय जय राम. नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम टू इन्फोसॉम्नी चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. जिथे असाल तिथे स्वस्त असाल. आपला इन्फोसॉम्नी चॅनल तुम्ही बघत असाल. जे लोक फर्स्ट टाइम इन्फोसॉम्नी चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोसॉम्नी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. यावर आपण आपल्या हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना घेत असतो. स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो. असेच आपण आज एक महान संतांविषयी जाणून घेणार आहोत. तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीलाच एक अत्यंत भावुक असे भजन आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणारे ऐकले असतील. त्यावरून तुम्हाला अंदाज झाला असेल की आज आपण संत श्रेष्ठ स्वामी स्वरूपानंद पावस रत्नागिरी यांच्याविषयी जाणून घेणार. कोण होते स्वरूपानंद, काय आहे त्यांच्या आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत. संत स्वामी स्वरूपानंद हे पावस रत्नागिरी महाराष्ट्र येथे एक महान योगी होऊन गेले, ज्यांनी ध्यान धारणेने उपासना वाढवली, आध्यात्मिक आत्मकेंद्रित बनवली व आपल्याला त्याची शिकवण दिली. स्वामी स्वरूपानंदांची जयंती नुकतीच मार्गशीर्ष कृष्ण तृतीयेला होऊन गेलेली आहे, जी 16 डिसेंबर 2025 ला झालेली आहे. त्यानिमित्त आपण इन्फोसॉम्नी चॅनल थ्रू त्यांना त्यांच्या चरणी एक श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यांच्या चरणी नतमस्तक होणार आहोत. स्वामी स्वरूपानंद हे परमहंस विरक्त संन्यासी होते.
त्यांनी स्वतःच्या जन्मदिनापेक्षा आत्मज्ञान व साधनेला महत्त्व दिले. त्यांच्या परंपरेमध्ये कोणत्याही उपासना, मंत्र, ध्यान धारणेला हे उच्च महत्त्व होते. त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण तृतीयेला किंवा वद्य तृतीयेला आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ, कार्य जाणून घेऊया. स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी 15 डिसेंबर 1903 साली झाला. त्यांचे मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे झाले. माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. पुढे शिक्षणाकरता ते मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटी आंगणेवाडी येथे गेले. त्यांचे वाङ्मय विशारद पदवी शिक्षण पुण्याच्या टिळक महाविद्यालयात झाले. त्यांच्या घरामध्ये सांप्रदायिक वातावरण होते, त्यामुळे त्यांच्यावर परमार्थिक संस्कार हे बालपणापासून झालेले. त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता होती. त्यांना संस्कृत विषयामध्ये इंटरेस्ट होता. त्यांना वाचन, श्रवण, मनन इतिहास होते. शैक्षणिक धड्यांच्या काळामध्ये त्यांनी देशव्यापी स्वातंत्र्य अडकलेल्या काही चळवळींमध्ये भाग घेतला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सत्याग्रह चळवळीमध्ये स्वतः सहभागी होऊन सत्याग्रह चळवळ कोकणामध्ये वाढवली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलन देखील ते सामील झाले. त्यांनी महात्मा गांधींचे नेतृत्व, प्रभावित व्यक्तिमत्व होऊन पावसमध्ये जनजागृती केली, कोकणमध्ये जनजागृती केली. राष्ट्र उद्धारासाठी त्यांनी तरुणांना स्वावलंबन शिकवले, राष्ट्रीय शिक्षण देण्याची सुरुवात केली व पावस येथे त्यांनी स्वावलंबन आश्रम हे नावाची 1923 साली शाळा सुरू केली. त्यातून विविध तरुणांना त्यांनी अभिनव शिक्षण देण्यास व स्वावलंबन शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण देण्यास सुरुवात केली. विद्यार्थी स्वावलंबनाकडून शैक्षणिक प्रगती बरोबर अष्टपैलू व्हावे यासाठी सूतकताई, हातमाग, विणणे असे कौशल्य, मल्लखांब, लाठी चालवणे, व्यायाम, खेळ, लेझीम हे देखील दिले. सार्वजनिक कार्यात अभिरुची व्हावी तसे नाट्य, गाणे, नाश्ता, त्याच्या ऐवजी राष्ट्रीय मेळे, प्रवचन याकडे तरुणांचा कल कसा होईल याकडे त्यांनी कल दिला. त्यांनी लोकांना संदेश दिला, बालका कोपू नका, ग्रामभाषेत सचिनांनो बोल माझे ऐका, ग्राम्य गीते लावणे ही योग्य देवापुढे नाही, बंद व्हावे कामुकांचे नाच वेडेवा यासाठी लावणे ना, भोवतीच्या दीपिका जाणून घ्या कोणते गोष्टी प्रवचनाद्वारे त्यांनी दाखवले. देशव्यापी संघटनेमध्ये व कार्यामध्ये ते सहभागी असताना त्यांना इंग्रजांकडून अटक झाली व तेथे त्यांना जेल देखील करण्यात आली व पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. तेथेच ते जास्तीत जास्त अध्यात्माकडे वळले, ध्यान धारणेत रमू लागले. त्यांना इंग्रज सरकारने जवळपास 1927 सालापासून 2 वर्ष पुढे अटक ठेवली. तेथे कारागृहात असताना त्यांनी आपले मन ध्यानामध्ये रमवले व त्यांचा जो आध्यात्मिक प्रवास होता तो सुरू केला. अटकेमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी ठरवले की आपले शिक्षण कार्य आपण अध्यात्माद्वारे ते आत्मकेंद्रित बनून लोकांना त्याचं जडणघडणीसाठी उपयोगी आणून द्यायचे. सत्याग्रहाच्या चळवळीतून त्यांचा एक वेगळा प्रवास देशव्यापी सुरू झाला होता. त्यानंतर केशवराव गोखले मामांकडे गेले व त्यांनी सांगितले की मला अध्यात्मामध्ये रुची आहे. केशवराव गोखले यांनी त्यांना बाबा महाराजांकडे नेले व आध्यात्मिक अनुग्रह दिला. बाबा महाराजांनी रामचंद्र गोडबोले म्हणजे स्वामी स्वरूपानंदांना आपले शिष्य मानले, त्यांना उपदेश दिला व त्यांचे रूपांतर रामचंद्र गोडबोले स्वरूपानंद स्वामी म्हणून केले. हेच म्हणजे स्वामी स्वरूपानंद. पुढे स्वामी स्वरूपानंदांनी आपली आध्यात्मिक वाटचाल व संत साहित्याचा अभ्यास सुरू केला. स्वामी स्वरूपानंदांना गुरुकृपा लाभली बाबा महाराजांमुळे. त्यांनी संत साहित्य आध्यात्मिक प्रगतीने आपली वेगाने प्रगती सुरू केली. गुरुच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी हस्तकलित केली, नवीन ज्ञानेश्वरी लिहिली आणि स्वरूपानंदांनी स्वहस्ताक्षरी लिहून ठेवलेली प्रत आपल्या गुरूंना अर्पण केली. त्यांना त्यांच्या आत्मस्वरूपाचे अनुसंधानाची सोहम साधना सुरू असताना मलेरिया झाला. त्यावर पण त्यांनी अध्यात्माने मात केली. अमृतधारा हा काव्य संग्रह त्यांनी प्रकाशित केला. त्यांनी अनेक वेगवेगळे ग्रंथ लिहून ठेवले व वेगवेगळे लोकांना त्यांनी घडवले. श्रीधर स्वामी, श्री भालचंद्र महाराज तुळपुळे, गवळी तुळपुळे, दत्त वामनराव पोदार, पांडुरंग शास्त्री गोस्वामी, टोंबे महाराज, जयरे शास्त्री, शिवशंकर पुरंदरे, पंडित भीमसेन जोशी असे अनेक लोक हे त्यांच्या कार्याने व प्रवचनाने प्रेरित झाले होते. लॉंग मरीन आणि पेंग्विन या इंग्लंडमधील नामांकित प्रकाशन संस्थेचे मुख्य रॉबर्ट एलन यांनी त्यांची पत्नी आवर्जून घ्यावी लागली. त्यांनी न्यूरोसर्जन डॉक्टर गिंडे यांना देखील त्यांच्या कार्याने प्रेरित करून उपदेश देण्याचा प्रयत्न केला. भेटीनंतर त्यांनी पावसमध्ये आपले वास्तव्य वाढवले व पावसमध्येच राहून 1934 ते 1974 सालापर्यंत त्यांनी लोकांना
मार्गदर्शन व उपदेश हा अध्यात्माद्वारे केला. श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी, श्री भावार्थ गीता, श्री अभंग अमृतानुभव, संजीवन गाथा, तामदेव 65 यासारखे प्रासादिक अनुवादित ग्रंथ त्यांनी लिहिले. अनंत निवास मध्ये एक खोली त्यांनी ठेवली की जेथे त्यांनी स्वतःचा आश्रम स्थापन केला. मंडळाने स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर असे अनेक प्रकल्प महाराजांच्या समाधी स्थळावरती म्हणजे पावस येथे स्थापन केलेले आहे. मंडळाकडून दरवर्षी पावस येथे ग्रंथपारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत ही पुण्यतिथी व जन्मतिथीच्या वेळेस राबवली जाते व येणारे विविध कीर्तन प्रवचन देखील राबवण्यात येतात. स्वर्गानंदांचे पूर्वज गोविंद गोडबोले हे 10 पिढ्यांपूर्वी रत्नागिरी कासारवेली गावातून पावस आले. तेथेच त्यांनी भिक्षू मागून पुढचा उदरनिर्वाह केला. गोडबोले घराण्याचा विवाद पुढे झाला. स्वर्गानंदांनी पावस हेच आपले जन्मकार्य व पूर्ण राष्ट्रीय कार्यासाठी वाहून गेले स्थळ मानले. पावसमध्ये त्यांची संजीवन समाधी 1974 साली घेतली. समाधीची देखील त्यांचा मार्गशीर्ष वद्य पंचमीस येत असतो. नुकतीच त्यांची जयंती ही होऊन गेलेली आहे. त्यांचे म्हणणे व उपदेश असा होता की बालपणापासून अध्यात्माकडे वळा, अंतर्मुख स्वभाव ठेवा, वेद, उपनिषदे, भगवद्गीता याचा स्वीकार करा. अद्वैत वेदांताद्वारे त्यांनी ध्यान धारणा व गुरुकृपेचं महत्व आपल्याला पटवून दिले. ध्यान, मौन, गुरुकृपा हे आधी त्यांना महत्वाचे वाटले. त्यांचं शिक्षण म्हणजे शास्त्र वाचा पण स्वतःला ओळखा, तेच खरं शिक्षण आहे. पावस येथे मठाची त्यांनी स्थापना केली. आध्यात्मिक केंद्र या नावाने ते ओळखले जाते. सोहम हा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. सोहम साधनेचा प्रचार प्रसार केला. श्वासावर आधारित सोहम ध्यान कोणताही कर्मकांडाचा अतिरेक करत नाही. साधी शांत अंतर्मुख साधना सोहम या साधनेतून साधते. मौनातून उपदेश स्वामी स्वरूपानंदांनी केला. प्रवचन कमी पण अनुभवातून मार्गदर्शन केले. अहंकार, भीती, दुःख यापासून मुक्तीचा मार्ग दिला. भक्तांचे जीवन परिवर्तन, मानसिक अस्वस्थता, जीवनातील गोंधळ, आध्यात्मिक दिशाभूल यातून अनेकांना स्थैर्य मिळाले. स्वामी महाराजांचे मुख्य विचार: देव बाहेर नाही, तो श्वासात आहे. सोहम ही मंत्र नाही, ती अवस्था आहे. मन शांत झाले की आयुष्य आपोआप सुटते. गुरुवर विश्वास ठेवा, बाकी सर्व ओझे पडून पडते. आजही स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमामध्ये, मठामध्ये जय राम, श्रीराम, जय जय राम ह्याचा नादघोष घुमत असतो. तेथे रामकृष्ण हरी हा गजर चालू असतो. सोहम हा मंत्र चालू असतो. स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मदिवसानिमित्त आपण त्यांच्या चरणी नमस्कार करूया, त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात व सोहम मंत्र घोष आपला देखील अंगीकारूया व आपला अहम सोडून सोहम ह्या मंत्राची शिकवण आपल्या जीवनामध्ये आपण जतन करूयात. व आज इन्फोबोर्ड स्वामी चॅनल थ्रू आपण स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम करूयात व आजचा कंटेंट आपण त्यांच्या एका भूपाळेने एंड करूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन भागाचे. तोपर्यंत स्टे ट्यून ऑफ इन्फोबोर्ड स्वामी चॅनल. प्रभात झाली स्वरूपनाथा, या हो मम अंतरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. माझे माझे लोप पाऊ दे, तुझे तुझे उगवू दे. कोणासे मी तो मी सहजपणे कळू दे. प्रसन्नतेची प्रभास दोदित झळको वदनावरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी. दृष्टी निवळू दे, तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा. अभ्यासाचा या वचनाचा छंद जडू दे जीवा. सुमने सुमने अर्पण भावी, कृपा करा सत्वरी. सोहम घोषची घुमत रहावा, मानस गाभारी रहावा. मानस गाभारी रहावा, मानस गाभारी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.
सोहम सोहम